भागामध्ये मोठ्या प्रमाणात थंडी जाणवायला लागलेली आहे आणि ला निनाच्या प्रभावामुळे यंदा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह अख्खा भारत देश देखील गारठणार आहे। त्यामुळे सतर्क राहा आणि काळजी घ्या असं हवामान विभागाच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय। नोव्हेंबरमध्ये उत्तर भागात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रात देखील जाणवू लागला आहे। हे प्रामुख्याने ला निनाच्या प्रभावामुळे घडले आहे। प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानात या प्रभावामुळे घट होईल, त्यामुळे थंड वाऱ्याची तीव्रता वाढेल आणि उत्तर भारतातील थंडीची लाट लांबेल। सध्या हवेत चांगलाच गारठा जाणवू लागला आहे। राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यापासून मराठवाड्यापर्यंत येत्या काही दिवसात तापमानात लक्षणीय घसरण होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। यंदाचा हिवाळा कडक असेल असेही सांगण्यात आले। डिसेंबर ते जानेवारी 2026 दरम्यान देशातील बहुतेक भागात तापमान या काळात नेहमीच्या तापमानापेक्षा बरेच कमी होऊ शकते।